ब्रह्मांडाची निर्मिती एका महाविस्फोटामुळे झाली आणि याच महाविस्फोटाच्या सिद्धांताला बिग बँग सिद्धांत, बिग बँग थेअरी असंही म्हटलं जातं. बिग बँग सिद्धांतानुसार अंदाजे 13.5 अरब वर्षांपूर्वी म्हणजे 13.5 बिलियन इयर्स अगो 13.5 13.7 बिलियन इयर्स अगो ब्रह्मांड एक गोळा होता गोळा. त्यात झालेल्या एका विस्फोटामुळे त्यातील प्रत्येक एक एक कण पसरत गेला आणि ज्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची रचना झाली आहे. आणि हा विस्तार आजही चालू आहे. म्हणून ब्रह्मांड आजही पसरत आहे, आजही त्याचा विस्तार होत आहे. यालाच हबलचा सिद्धांत असे म्हणतात, ज्याला बिग बँग थेअरी असं म्हणतात. एडविन हबल यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1889 आणि मृत्यू 28 सप्टेंबर 1953. तर हबल हे एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होते, ज्यांनी आपली गॅलेक्सी म्हणजे आपली आकाशगंगा, क्षीर किंवा मिल्की वे आणि अशा अनेक आकाशगंगांचा शोध लावलाय आणि ब्रह्मांडाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. ब्रह्मांडामधले कण हे सारखे पसरत असल्याने त्याला ब्रह्मांड पसरत आहे असं म्हटलं जाते आणि यालाच हबलचा सिद्धांत असं म्हटलं जातं. आकाशगंगा ही गॅस, धूळ आणि करोडो तारे आणि अशा अनेक सौरमंडळांचा एक समूह आहे. सर्व तारे जे आपल्याला रात्री आकाशात दिसतात ते आपल्या आकाशगंगेतले तारे आहेत. अशा अनेक आकाशगंगा आहेत, पण आपल्याला जे आपल्या डोळ्यांनी दिसतात रात्री अंधारामध्ये आकाशात, ते सर्व तारे आपल्या आकाशगंगेतले तारे आहेत. आपल्या या दुधाळ आकाशगंगेला मिल्की वे, क्षीरमार्ग असंही म्हटलं जातं. त्याला आकाशगंगेला मंदाकिनी असे दुसरे नाव आहे. आणि क्षीर मार्ग असं म्हणण्याचं कारण की अंधारी अवकाशात ही आपली आकाशगंगा दुधाळ मार्गाप्रमाणे दिसत असते. आपल्या सूर्यमालेच्या आकाशगंगेचे नाव क्षीरमार्ग आकाशगंगा आहे. आकाशगंगा ही आकाराने एक सर्पिलाकार स्पायरल इंग्रजीमध्ये असून तिचे एक केंद्र मोठे असून त्यातून असे अनेक वक्राकार तारांचे मार्ग तुम्हाला दिसत असतील. तर ही झाली आपली आकाशगंगेबद्दलची माहिती. प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये, खगोलशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आकाशगंगेला क्षीर म्हणजेच दूध असंही संबोधलं आहे. तुम्हाला ऑलरेडी आधीच मी सांगितलं की त्याला का असं म्हटलं जातं. आकाशगंगा एक सर्पिलाकार, इंग्रजीमध्ये आपण त्याला स्पायरल असं म्हणतो, तर एक स्पायरल सर्पिलाकार आकाराची आकाशगंगा आहे आणि तिचा व्यास डायमीटर अंदाजे 1,00,000 प्रकाश वर्षाचा असून जाडी ही 1,000 प्रकाश वर्षांची आहे. अंदाजे आकाशगंगेमध्ये कमीत कमी 1 खर्व म्हणजे 100 अरब तारे आहेत. आपल्या शेजारी आकाशगंगा असून त्याचे नाव अँड्रोमेडा किंवा देवयानी मराठीमध्ये आपण बोलतो असून त्या आकाशगंगेमध्ये जवळपास 10 खर्व म्हणजे आपल्या आकाशगंगेच्या 10 पट तारे असण्याची शक्यता आहे. आकाशगंगा हे आपल्या सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये ज्या ऑर्बिटमध्ये आहे आणि ज्या अशा अनेक ताऱ्यांच्या समूहामध्ये आहे त्या दीर्घिकेचे नाव, तिच्या इंग्रजीमध्ये नाव मिल्की वे
अर्थात दुधट, दुधी रंगाचा मार्ग, क्षीरमार्ग असे नाव आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले असता अशा असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधा रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. विश्वामध्ये एकाहून अनेक अशा आकाशगंगा असण्याचा अंदाज आहे. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असेही आहे. ब्रह्मांडाच्या जेवढ्या भागाची माहिती आतापर्यंत शास्त्रज्ञांना मिळाली आहे, त्यानुसार ब्रह्मांडामध्ये माहिती असलेल्या अशा 19 अरब आकाशगंगा आहेत. आणि बिग बँग सिद्धांतानुसार या सर्व आकाशगंगा एकमेकांपासून दूर दूर जात आहेत. जसं आपण आधी बघितलं मागच्या भागात, प्रत्येक कण हा दूर गेला आहे ब्रह्मांडाच्या विस्फोटानुसार बिग बँग थेअरीप्रमाणे. तर ह्या आकाशगंगा सुद्धा एकमेकांपासून दूर दूर जात आहेत. तर हे सगळे ताऱ्यांचे गुच्छ हे कसे एकमेकांच्या जवळ असतात, तर गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे, ही शक्ती सर्व ताऱ्यांना एकत्र बांधून ठेवते. म्हणून अनेक आकाशगंगा या अनेक ताऱ्यांचा गुच्छ आहेत. म्हणून अनेक ताऱ्यांचे गुच्छ तुम्हाला असे अनेक आकाशगंगा, वेगवेगळ्या आकाशगंगा या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्याला आढळतात. कृष्णविवर किंवा ज्याला आपण ब्लॅक होल असंही बरंच एक तुम्ही ऐकलं असेल, तर ते काय असतं, तर वैज्ञानिकांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक आकाशगंगेमध्ये एक ब्लॅक होल किंवा कृष्णविवर असण्याची शक्यता असते. तर हे सध्या सहसा आकाशगंगेच्या मध्यभागी असते. आणि सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार, जनरल रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतानुसार, कृष्णविवर किंवा ब्लॅक होल हे एवढे शक्तिशाली गुरुत्वाकर्षणाचे क्षेत्राचे खगोली वस्तू असतात की ज्याच्यामध्ये कोणतीही वस्तू, मग ती तुमची तारे, ग्रह काही असू द्या, ते सगळे सेंट्रिफ्युगल फोर्स सारखंच त्याच्यामध्ये आकर्षित होत असते. आणि याच्यामध्ये प्रकाश सुद्धा आकर्षित होतो. म्हणजे जो प्रकाश एका ठिकाणून दुसरीकडे जात असतो, ज्याला कोणी हाताने पण टच नाही करू शकत, हाताने पण आपण त्याला स्पर्श नाही करू शकत, पण ब्लॅक होलमध्ये त्या प्रकाशाला सुद्धा आकर्षित करण्याची एक शक्ती असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता पुढच्या भागात आपण बघूयात सूर्यमालिका आपली, जी सूर्यग्रह आहेत, सोलर प्लॅनेटरी सिस्टम आपण ज्याला बोलतो, तर ते आपण बघूयात. सौरमंडल, सौरमालिका. तर आपण सूर्यमंडळ बघणार आहोत, सूर्यमालिका. तर त्याच्यात सर्वात पहिला आपण बघूयात तर सूर्याच्या हे एक केंद्रस्थानी आपण सूर्याला धरलं तर सर्वात पहिला ग्रह असे आपल्या सूर्यमालिकेमध्ये जवळपास आपण 9 ग्रह म्हटले जातो. आता जो 9वा ग्रह आहे त्याला आपण ग्रह म्हटलं जात नाही. तर पहिला ग्रह जो सर्वात जवळचा सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतो त्याला बुध ग्रह म्हणतात. त्याच्यानंतरचा दुसरा ग्रह जो सूर्यानंतर सूर्याला जवळ दुसरा ग्रह म्हणजे शुक्र. 3 नंबरवरती आहे आपला पृथ्वी, नंतर मंगळ, नंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. असे हे आपले सूर्य मालिकेतले 8 ग्रह. 9वा ग्रह म्हणजे प्लुटो, ज्याला आपण 9वा ग्रह म्हणून शिकलेलो होतो, पण आता काही शास्त्रज्ञांनी त्याला कुजा ग्रह म्हणून त्याला नाव दिलंय, तर त्याच्यामुळे प्लुटोला ग्रह समजण्यात येत नाही. त्याच्यामुळे आपण फक्त किती ग्रह कोणी विचारलं तर काय सांगू शकतो, सूर्यमालिकेत फक्त 8 ग्रह आहेत.
या भागात आपण बघूयात की हे जे ग्रह आहेत त्यांचा क्रमांक सूर्यापासून किती जवळ आहेत का दूर आहेत, कितव्या किती जवळ सूर्यापासून सर्वात पहिला ग्रह कोणता, तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे आपले क्रमांकाने ग्रह सूर्यापासून जसजसं आपण दूर जाऊ तसतसं या ग्रहांचा क्रमांक लागतो. आणि हे सूर्याभोवती कसे प्रदक्षिणा घालतात, कशी त्यांची एक प्रदक्षिणा घालायचा एक मार्ग असतो, ते तुम्हाला याच्यातून थोडीशी एक कल्पना येईल. काही ग्रह आहेत की ते आपल्या स्वतःच्या अक्षाभोवती काही अंशाने असे थोडेसे कललेले असतात आणि ते स्वतःच्या भोवती कललेले असून सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात. म्हणजे ते थोडेसे असे गोलाकार असले तरी तरी त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा तो फिरताना एक वेगळ्या प्रकारे स्वतःभोवती पण फिरत असतात आणि ते सूर्याभोवती पण फिरत असतात, प्रदक्षिणा करत असतात. तर तो कसा त्यांचा अंश असतो आणि कसे त्याच्या अक्षाभोवती ते कललेले असतात त्याची आपण थोडीशी माहिती पुढच्या भागात घेऊयात. याच्यात तुम्हाला कळणार आहे की जे मी आता तुम्हाला बोललो की जे ग्रह आहेत, जसा बुध हा काही कललेला नाही, तो 0 अंशामध्ये जसा तसा पूर्ण पृथ्वी असा सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतो, तो असा कललेला नाही बिलकुल. तर शुक्र ग्रह हा 177 अंशामध्ये कललेला ग्रह असून त्याच्यानंतर पृथ्वी हा 23 डिग्री अंशामध्ये कललेला आहे. मंगळ हा 25 डिग्री म्हणजे 25 अंशामध्ये कललेला ग्रह आहे. त्याच्यानंतर गुरु हा थोडासा तिरकासा असा 3 डिग्री म्हणजे 3 अंशाने कललेला असतो. तर शनी हा 26 अंशाने कललेला आहे जवळपास. युरेनस हा 97 अंशाने कललेला असून नेपच्यून हा 28 डिग्री 28 अंशाने कललेला आहे. तिथेच तुम्हाला या फोटोमध्ये तुम्हाला हे पण माहिती मिळेल की या चित्रामध्ये की बुधला स्वतःभोवतीच एक पूर्ण प्रदक्षिणा स्वतःभोवती फिरायला स्वतःच्या अक्षाभोवती एक पूर्ण वर्तुळाकार असं गोलाकार चक्कर मारायला, प्रदक्षिणा घालायला, स्वतःभोवती फिरायला 58 दिवस आणि काही तास लागतात. तर शुक्र ग्रहाला 243 दिवस लागतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 23 तास आणि 56 मिनिटं, जवळपास 24 तास लागतात पृथ्वीला, म्हणून आपला दिवस 24 तासाचा असतो. मंगळावरती एक दिवस तुमचा पृथ्वीवरच्या 1 दिवस आणि 36 मिनिटाचा असतो. म्हणजे जवळपास पृथ्वीवरचा दिवस आणि मंगळावरचा दिवस जवळपास सारखे सारखे आहेत. गुरुला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला 9 तास 55 मिनिटं म्हणजे पृथ्वीचे जवळपास 10 तास लागतात त्याला गुरुला स्वतःची प्रदक्षिणा घालायला. शनीला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला 10 तास 40 मिनिटं पृथ्वीच्या टायमिंग प्रमाणे लागतात. तर युरेनसला 17 तास 14 मिनिटं म्हणजे जवळपास 18 तास, तुम्ही 17 तास पृथ्वीचे तासाप्रमाणे समजू शकतात. आणि नेपच्यूनला 16 तास लागतात स्वतःभोवती एक पूर्ण वर्तुळाकार प्रदक्षिणा कंप्लीट करायला. हे आपण क्रमांकाप्रमाणे बघूयात. सूर्यापासून ग्रहांचे क्रमांक कसे आहेत, तर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स असं आपण इंग्रजीमध्ये त्यांना नाव आहेत. त्याच्यानंतर ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो असे वेगवेगळे दुसरे पुढचे ग्रह आहेत. तर पहिले जे 4 ग्रह आहेत त्यांना आपण रॉकी प्लॅनेट्स म्हणजे असे दगडाचे बनलेले ग्रह म्हटले जातात. तर पुढचे जे ग्रह आहेत ज्युपिटर म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे सगळे गॅसचे ग्रह आहेत, म्हणजे पूर्ण गॅसचा गोळा असल्याप्रमाणे ते ग्रह आहेत.
हे बघा, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे खडकमय किंवा असे दगडाप्रमाणे माती असू शकलेले असे ग्रह म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. तर त्याच्या पुढचे जे सूर्यापासून लांब असलेले म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. नेपच्यून पर्यंत जवळपास, प्लुटो बद्दल माहिती नाही. तर हे गॅसचे गोळे असलेले ग्रह. पहिले 4 खडकमय ग्रह, पुढचे 4 गॅसचे गोळे असलेले ग्रह. तर ह्या ग्रहांचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवू शकतात? तर इंग्रजीमध्ये तुम्हाला या ग्रहांची नावं लक्षात ठेवायची असतील तर एक ट्रिक आहे त्याला. तर या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल MVEM जे सन, MVEM जे सन, किंवा तुम्ही याला असंही वाक्य म्हणून लक्षात ठेवू शकता, माय व्हेरी एक्साइटेड मॉम जस्ट सर्व्ड अस 9 पिझ्झाज. म्हणजे मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून अँड प्लुटो. तर असं तुम्ही हे लक्षात ठेवायचे असेल ग्रहांची नावं सिक्वेन्समध्ये. तर इंग्रजीमधले नावं लक्षात ठेवायची तर ही एक ट्रिक तुमच्यासाठी मी इथे दिलेली आहे. तर मराठीमधील ग्रहांची नावं तुम्ही कसे लक्षात ठेवणार क्रमांकानुसार? तर बुषुप्रू, मंगुशयू, नेप्लू. काय? हो, बुषुप्रू, मंगुशयू, नेप्लू म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. बुषुप्रू, मंगुशयू, नेप्लू. तर आपण ऑलरेडी बघितलंय की ग्रहांचे ते कशापासून बनले त्याच्याप्रमाणे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे टेरेस्ट्रियल और रॉकी प्लॅनेट्स म्हणजे जे पहिले 4 ग्रह आहेत ते मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स यांना पण ते दगडापासून आणि धातूपासून बनले असल्यामुळे त्यांची हाय डेन्सिटी आहे, हळू फिरतात आणि सॉलिड त्यांचा सरफेस आहे. त्यांच्या आजूबाजूला सहसा रिंग नाही आहेत. तर पुढचे जे 4 ग्रह आहेत त्याला आपण जोवियन किंवा गॅस प्लॅनेट असं सुद्धा म्हणतो, जे आहे तुमचे ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. तर हे सहसा गॅस प्लॅनेट्स असून ते प्रायमरीली मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियमचे बनलेले लो डेन्सिटी पटकन फिरणारे स्वतःभोवती रोटेशन असलेले आणि डीप ॲटमॉस्फिअर म्हणजे असं खूप उंच असं ॲटमॉस्फिअर आहे वातावरण त्यांच्या आजूबाजूला. आणि रिंग्स तुम्हाला दिसतील त्यांच्या काहींच्या म्हणजे जसं गुरु, सॅटर्न तुम्ही बघाल तर आजूबाजूला एक अशी कडा आहे आणि त्यांना असे बरेचसे उपग्रह पण तुम्हाला दिसतील. ग्रहांच्या प्रकारामध्ये ते आपण कशापासून बनले त्याच्यापासून एक प्रकार केला तर दुसरा त्यांच्या साईज प्रमाणे त्यांच्या आकारानुसार आपण छोटे ग्रह आणि मोठे ग्रह असे 2 प्रकार होऊ शकतात. त्याच्यामध्ये तुमचा येतो मर्क्युरी, मंगळ, व्हीनस म्हणजे बुध, अर्थ म्हणजे तुमची पृथ्वी, मार्स म्हणजे मंगळ. यांचा डायमीटर हा 13,000 किलोमीटरपेक्षा लहान आहे. तर जायंट प्लॅनेट्समध्ये ज्युपिटर म्हणजे गुरु, सॅटर्न म्हणजे शनी, युरेनस, नेपच्यून हे जायंट प्लॅनेट्स असून ते सहसा तुम्ही विचार करा की गॅसचा गोळा असल्यामुळे हे सहसा थोडेसे मोठे डायमीटरचे ग्रह आहेत आणि यांचा डायमीटर हा सहसा 48,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यांना गॅस जायंट असं देखील म्हटलं जातं. इथे मी काही इंग्रजी आणि मराठी मधल्या शब्दांची माहिती तुम्हाला दिली आहे. तर आकाशगंगा जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये गॅलेक्सी त्याला असं म्हणतात. सूर्याला इंग्रजीमध्ये सन, बुध ग्रहाला मर्क्युरी,
शुक्र व्हीनस, पृथ्वी अर्थ, मंगळ मार्स, गुरु ज्युपिटर, शनी सॅटर्न, अरुण ग्रह म्हणजे युरेनस, वरुण ग्रह म्हणजे नेपच्यून, यम म्हणजे प्लुटो आणि त्याच्यानंतर क्षुद्र ग्रहांचा असा घेरा म्हणजे जिथे असे अनेक तारकांच्या अशा पावडर सारखे असे तुम्हाला असे ते लांबसा बेल्ट दिसतो त्याला ॲस्टेरॉइड सर्कल किंवा धूमकेतूंचा सर्कल असं म्हटलं जातं आणि त्याच्यात असले छोटे छोटे पार्टिकल सारखे दिसलेले किंवा खडकांसारखे असलेले धूमकेतू ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉमेट असं म्हणतो. तर हे सगळे तुम्हाला मराठी टू इंग्रजी कसं त्याला काय म्हणतात त्याच्यासाठी ही माहिती याच्यात आहे. या भागात आपण थोडीशी सूर्याबद्दलची काही विशेष माहिती बघूयात. तर अलास्का या भागामध्ये जुलै महिन्यात सूर्यास्त होत नाही. हा भाग उत्तर ध्रुव जवळ असल्याने तिथे कायम सूर्यप्रकाश असतो म्हणून इथे सूर्यास्त झाल्याचं जुलै महिन्यामध्ये कळत नाही तुम्हाला. नॉर्वे, फिनलँड हे असे प्रदेश आहेत की जिथे जवळपास 73 दिवस हा सूर्याचा अस्त होत नाही. पृथ्वीवर जवळपास 5 वेळेस दरवर्षी सूर्यग्रहण होत असतं. वर्षातून 5 वेळेस सूर्यग्रहण बघायला मिळू शकतं. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे नवग्रह मालिकेतील ग्रह फक्त सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. ते सूर्यापासून लांब नाही जात कुठे. का? तर सूर्याचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. सूर्य हा एक केवळ गॅसचा गोळा आहे आणि त्याच्यात प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम हे गॅसेस आहेत. सूर्यानंतर सगळ्यात पहिला ग्रह येतो तो म्हणजे बुध ग्रह. बुध ग्रह हा सौर मालिकेतला सर्वात लहान ग्रह, सूर्याला सर्वात जवळ असलेला ग्रह बुध, व्हीनस असे देखील त्याला म्हटलं जातं. तर बुध ग्रहावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 58 तासाच्या बरोबरीचा असतो. बुध ग्रह सूर्याभोवती 88 दिवसात एक प्रदक्षिणा रोटेशन ऑर्बिटमध्ये कंप्लीट करतो, पूर्ण करतो, म्हणजे ज्याला आपण बुध ग्रहाचं वर्ष म्हणू शकतो. बुध ग्रहाला एकही उपग्रह नाही. इथे दिवसा अत्याधिक गरमी म्हणजे फारच जास्त इथे तापमान दुपारी दिवसाच्या वेळेस इथे खूपच जास्त गरमी असते आणि रात्रीच्या वेळेस फार बर्फाप्रमाणे इथे वातावरण असतं, टेम्परेचर. तर बुध ग्रहावरती गुरुत्वाकर्षण शक्ती किती असेल तर 3.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरा ग्रह सूर्यमालिकेतला शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. रात्रीचं आणि दिवसाचं तापमान हे जवळपास सारखंच असतं. याच्या चारही बाजूला सल्फ्युरिक ऍसिडचे ढग असले म्हटलं जातं. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह नियरेस्ट टू अर्थ म्हणजे शुक्र ग्रह. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर आपल्याला साध्या डोळ्यांनी शुक्र ग्रह दिसू शकतो. शुक्र ग्रहावरचा एक दिवस पृथ्वीच्या 245 दिवसांचा असतो, म्हणजे शुक्र ग्रहाला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला पृथ्वीवरच्या 245 दिवसांचा कालावधी लागतो. आता आपण बघूयात आपला स्वतःचा ग्रह म्हणजे पृथ्वी, जिथे आपण राहतो. तर पृथ्वीची त्रिज्या केंद्रापासून
6,500 किलोमीटर आहे जवळपास. एक्झॅक्टली शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार 6,400 किलोमीटर आहे. त्रिज्या म्हणजे रेडियस. आपली पृथ्वी ही आपल्या अक्षाच्या 23 डिग्रीमध्ये कललेली आहे. जेव्हा ती फिरते तेव्हा ती अशी कललेल्या अक्षाभोवती फिरत असते. पृथ्वीवरचं गुरुत्वबल म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो कॉन्स्टंट आहे जी त्याला आपण 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं एवढं गुरुत्वाकर्षण शक्तीचं फोर्स आहे. एवढी त्याची फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी एवढा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सूर्यप्रकाश हा पृथ्वीपर्यंत पोहोचायला 8.5 मिनिटं जवळपास लागतात. म्हणजे सूर्यापासून एखादा प्रकाश किरण निघाला तर तो इथपर्यंत पोहोचायला, जमिनीपर्यंत पोहोचायला 8.5 मिनिटं लागतात किंवा 500 सेकंद. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. तर पृथ्वीला फक्त एक उपग्रह आहे. पहिले आपण दोघं जे बघितलेत बुध आणि शुक्र, त्यांना एकही उपग्रह नाही. पृथ्वीला एकच उपग्रह आहे आणि तो म्हणजे चंद्र. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे 1600 किलोमीटर प्रति तास वेगाने जवळपास 24 तासांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. आता मी याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली आकडे म्हणजे 1610 किलोमीटर हा त्याचा स्पीड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे आणि ती 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंदामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हणजे रोटेट होते स्वतःभोवती. तर तुम्ही एक रफ म्हणून 1600 किलोमीटरचा त्याचा स्पीड आणि 24 तासाचा दिवस असं लक्षात ठेवू शकतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा 365 दिवसात 5 तास 48 मिनिटात आणि 46 सेकंदात पूर्ण करते. म्हणजे आपला जो वर्षाचा कालावधी आहे तो 365 दिवस 5 तास 48 मिनिटांनी 46 सेकंदाचा आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती कशी फिरते आणि त्याच वेळेस चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा कसा घालत असतो. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरताना सूर्याभोवती आपली एक गोलाकार कक्षेमध्ये परिक्रमा पूर्ण करत आहे आणि याच पूर्ण कालावधीला आपण पृथ्वीचं 1 वर्ष किंवा सूर्याच्या भोवती एक जी परिक्रमा पूर्ण होते त्या कालावधीला आपण सौरवर्ष किंवा पृथ्वीचं 1 वर्ष असं म्हणतो. 365 किंवा 366 दिवसांचा एक कालावधी 1 वर्षाचा. मंगळ ग्रह म्हणजेच आपण ज्याला मार्स असे म्हटलं जातं, तर ह्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला 687 दिवस लागतात. मंगळ ग्रहावरती एक दिवस जवळपास 25 तासाचा 24-24.5 तासाचा असतो. म्हणजे जवळपास आपल्या पृथ्वीच्या एका दिवसा एवढाच त्यांचा पण दिवस आहे. पण आपल्या जवळपास डबल असं त्यांचं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला लागणारा वेळ असल्यामुळे त्यांचं वर्ष हे आपल्यापेक्षा जवळपास डबल आहे, दुप्पट आहे. मंगळ ग्रहावरती प्रामुख्याने जे खनिज सापडतं त्याला रेड ऑक्साईड असं म्हटलं किंवा ते तिथे सापडण्याचे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. रेड ऑक्साईड म्हणजे लोह पासून बनलेलं लोह म्हणजे आयर्न. मंगळ ग्रहावरती जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे ती 3.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे 3.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मंगळ ग्रहाचे 2 उपग्रह आहेत. तर पृथ्वीला एक होता, तर इथे मंगळ ग्रहाचे 2 झालेले आहेत उपग्रह. फोबस अँड टिमॉस असे 2 उपग्रह मंगळ ग्रहाचे आहेत. मंगळ ग्रहाला फेरिक ऑक्साईडच्या संपन्नतेमुळे म्हणजे लोहच्या रेड ऑक्साईड फेरिक ऑक्साईडच्या संपन्नतेमुळे
लाल ग्रह, रेड प्लॅनेट असंही म्हटलं जातं. मंगळ ग्रहाला पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. गुरु ग्रह आपण बघूया माहिती. तर गुरु हा सौरमालेतील सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा असा ग्रह म्हणजे गुरु. गुरु या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला जवळपास 12 वर्ष म्हणजे 11.9 वर्ष लागतात. गुरुचे गुरुत्व बल म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याची जी व्हॅल्यू आहे ती 24.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे गुरुच्या तुम्ही पृथ्वीप्रमाणे जर कधी वरतून एखादी वस्तू टाकली तर ती गुरु किती कशा वेगाने त्याच्याकडे ओढेल गुरुत्वाकर्षण बल, तर ते 24.11 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या वेगाने त्या फोर्सने तो ओढतो. गुरुच्या उपग्रहांची संख्या 79 आहे. गुरुच्या वातावरणात अधिकांश हायड्रोजन आणि हेलियम असे गॅसेस आहेत, जे त्याचं वातावरण आहे, आजूबाजूची हवा आणि त्याच्यापासून जे वातावरण बनलेलं असतं, तर त्यात हायड्रोजन आणि हेलियम हे गॅसेस प्रामुख्याने आहेत. ताऱ्यांसारखाच गुरु हा ग्रह सूर्यापासून प्राप्त झालेली ऊर्जा, एनर्जी ही दुपटीने किंवा तिपटीने उत्सर्जित करत असतात, रिलीज करत असतात परत वातावरणामध्ये. तर ही झाली गुरु ग्रहाची माहिती. आता आपण बघूयात शनी या ग्रहाची माहिती. सॅटर्न ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तर शनी या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला 29.5 वर्ष लागतात, जवळपास 30 वर्ष. शनी या ग्रहाला स्वतःचे 62 उपग्रह आहेत. गुरुला किती होते? 79. शनीला आहेत 62 म्हणजे 62. गुरु नंतर सौरमालेतील सर्वात मोठा दुसरा ग्रह असेल तर तो शनी ग्रह आहे. शनीवर एक दिवस 11 तासांचा असतो. म्हणजे शनीला त्याच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला एक अक्षाभोवती प्रदक्षिणा घालायला 11 तास लागतात. शनीवर गुरुत्व बल हे 10.44 मीटर पर स्क्वेअर आहे. युरेनस हा ग्रह, युरेनस म्हणजे ज्याला अरुण असं मराठीत नाव आहे, तर या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला 84 वर्ष लागतात. तुमच्या एक लक्षात आलं असेल, जसजसे ग्रह सूर्यापासून लांब गेलेत तसतसा त्याचा प्रदक्षिणा घालायचा जो मार्ग आहे, ऑर्बिट, ती मोठी होत गेलेली आहे. त्याच्यामुळे ते ऑर्बिटचं टोटल तुम्ही लेंथ बघाल तर ती वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळे एका प्रत्येक ग्रहाला जो दूर दूर गेलेला ग्रह आहे त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायचा वेळ वाढत जातो. म्हणून त्या पुढच्या लांबच्या ग्रहांचे वर्ष हे मोठे आहेत. तर अरुण ग्रहाचा जो वर्ष आहे ते 84 वर्ष पृथ्वीच्या, जसं आपण पृथ्वीचं जे 365 दिवसाचं एक वर्ष आहे, तसे त्याला 84 वर्ष लागतात युरेनसला सूर्याभोवती फिरायला. अरुण ग्रहावरती एक दिवस 17 तास 14 मिनिटांचा असतो. तर याच्यावरून तुम्हाला कळेल की तो किती अंशाने कललेला आहे आणि किती वेगाने तो स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा कंप्लीट, म्हणजे स्वतःभोवतीचं एक राऊंड रोटेशन कसं कंप्लीट करतो. तर तो त्याचा एक दिवस 17 तास 14 मिनिटांचा.
अरुण ग्रहावरती गुरुत्व बल 8.87 मीटर सेकंद स्क्वेअर आहे. अरुण ग्रहावर वातावरणात मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. युरेनस म्हणजे अरुण ग्रहाच्या सभोवती वलयाकार आकारात म्हणजे अशा रिंग्सच्या स्वरूपात अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एप्सिलॉन असे तुम्हाला त्याच्यात सापडतात. अरुण युरेनस हा असा एकमेव ग्रह आहे की जो परिक्रमा कक्षात म्हणजे त्याच्या ऑर्बिटमध्ये नेहमी सूर्यासमोर राहतो. पुढचा 8वा ग्रह वरुण, नेपच्यून आपण त्याला बोलतो. तर वरुण हा सूर्यमालेतील शेवटचा म्हणजे 8वा ग्रह आहे. आपण प्लुटोला 9वा ग्रह समजत होतो, तर तो 9वा ग्रह नाहीये. त्याच्यामुळे वरुण किंवा नेपच्यून हाच शेवटचा 8वा ग्रह आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला वरुणला, नेपच्यूनला 165 वर्ष लागतायत. वरुण ग्रहावरती गुरुत्व बल हे 11.15 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. वरुण ग्रहावरती जागृत ज्वालामुखी ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आढळून आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या ग्रहावरचा एक दिवस 16 तास 6 मिनिटाचा असतो, म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागलेला वेळ 16 तास 6 मिनिटं. वरुण ग्रहाच्या उपग्रहांची संख्या 13 आहे. त्याच्यातील मोठे जे उपग्रह आहेत प्रामुख्याने त्यांची नावं ट्रायटन आणि प्रोटेस हे मोठे 2 उपग्रह वरुण ग्रहाचे नेपच्यूनचे आहेत. आता आपण थोडीशी अजून एक त्याचं ऑब्झर्वेशन प्रमाणे माहिती आपण काही अनुमान काढू शकतो की जसजसे ग्रह हे सूर्यापासून लांब गेलेले आहेत तसतसं सूर्यापासून येणारी जी एक हीट आहे, एक ती उष्णता आहे, ती कमी होत गेलेली आहे ग्रहांपर्यंत. त्याच्यामुळे तिथले टेम्परेचर तापमान हे कमी होत जाते. म्हणून जेवढे तापमान बुध ग्रहावरती तुम्हाला सापडेल तर त्याच्या तापमानाने जर तुम्ही नेपच्यूनवरचं तापमान एक कम्पेअर केली, तुलना केली, तर बुध ग्रहावरचं तापमान सूर्याच्या जवळ असल्यामुळे सर्वात जास्त असेल, तर नेपच्यून ग्रहावरचं तापमान हे सर्वात कमी असेल. तसंच तुम्ही बघाल तर अंतर वाढत गेलेलं आहे सूर्यापासूनचं, बरोबर. त्याच्यामुळे जो तुमचा त्याचा जो ऑर्बिट आहे ते ऑर्बिटचं पण अंतर लेंथ जी असणार आहे सूर्याभोवती फिरायची, तर बुध ग्रहाची सर्वात छोटी ऑर्बिट आहे जी प्रदक्षिणा घालतो सूर्याभोवती, ती सर्वात छोटी आहे. त्याच्यामुळे बुध ग्रहाचा वर्ष जे आहे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायचा जो वेळ लागतो तर तो सर्वात कमी असून नेपच्यून ग्रहाचा सर्वात जास्त असेल, कारण की त्याची ऑर्बिटची जी टोटल डिस्टन्स आहे, लेंथ आहे, ती सर्वात जास्त आहे. आपण आता या ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर किती आहे ते आपण डिस्टन्स अंतर आपण बघूयात. तर बुध ग्रह हा सूर्यापासून 5,75,00,000 किलोमीटर अंतरावरती आहे. 5,75,00,000. शुक्र ग्रह हा सूर्यापासून 11 करोड किलोमीटर वरती आहे. पृथ्वी सूर्यापासून 15 करोड किलोमीटर वरती आहे, म्हणजे 5, 11, 15. त्याच्यानंतर मंगळ हा 22.5 म्हणजे 22.7 करोड किलोमीटर वरती आहे. गुरु ग्रह हा 77.8 करोड किलोमीटर वरती. शनी हा 1.433 अरब किलोमीटर वरती आहे.
तर अरुण हा 2.87 अरब किलोमीटर वरती आहे. हे झालं सूर्यापासूनचं अंतर. आता आपण बघूयात साधारण तापमान जे आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. तर बुध ग्रहावरचं जे साधारण तापमान आहे ते 550 डिग्री सेंटीग्रेड सेल्सिअस ते -90 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 550 अंश सेल्सिअस ते -90 अंश सेल्सिअस म्हणजे रात्रीच्या वेळेस ज्या भागात रात्र असेल त्या भागात -90 पर्यंत टेम्परेचर बुध ग्रहावरती असतं. पण ज्या साईडला सूर्यचा प्रकाश पडलेला असतो, ज्या साईडला दिवस आहे बुध ग्रहावरती, तर त्या भागामध्ये 550 अंश डिग्री सेंटीग्रेडचं एवढं तापमान असतं, एवढी गरमी असते तिथे. आपण विचार करू शकतो आपल्याकडे 40 डिग्री सेंटीग्रेड झालं तर आपल्याला किती गरमी तयार वाटते. तिथे हे आपल्यापेक्षा 10 पटीने जास्त आहे, कारण की ते सर्वात जास्त सूर्याला जवळ आहेत. शुक्र ग्रहावरचं साधारण तापमान हे 500 अंश डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीवरती 15 अंश सेल्सिअस ते -18 अंश सेल्सिअस हे वातावरणातलं दिलेलं आहे. ते काही वेळेस ते हे ॲव्हरेज तापमान आहे. काही वेळेस ते ऋतूनुसार कमी जास्त होत असतं. मंगळ ग्रहावरचं तापमान 100 अंश सेल्सिअस ते -55 डिग्री सेल्सिअस असतं. गुरु ग्रहावरती तापमान साधारण हे -150 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर सूर्यापासून हे जसे लांब चाललेत टेम्परेचर कमी कमी होत चाललंय. शनी ग्रहावरती तापमान साधारणपणे -178 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि वरुण ग्रहावरती साधारण तापमान -214 डिग्री सेंटीग्रेड एवढं असतं. म्हणजे तिथे किती थंडी असेल पुढच्या ग्रहांवरती ते तुम्हाला याच्यावरून कळतं. कारण की सूर्य त्यांच्यापासून लांब लांब गेलेला आहे. सूर्याचा प्रकाश ते कदाचित त्यांच्या वातावरणामध्ये एनर्जी होल्ड होत नाही आणि रिलीज पण करतात ते परत तेवढ्या दुपटीने. तर त्याच्यामुळे टेम्परेचर कमी आहेत पुढच्या ग्रहांमध्ये आणि ते परत त्यांचं जे बनण्याचं स्वरूप आहे, काही खडकाचे बनले तर काही धातूचे आहेत तर आणि काही फक्त गॅसचे गोळे आहेत. आता आपण प्रत्येक ग्रहाची जी त्रिज्या आहे म्हणजे किती आकार आहे ग्रहाचा तर तो बघूयात. तर बुध ग्रहाचा आकार आहे हा म्हणजे त्रिज्या जी आहे ती 2441 किलोमीटर आहे. त्रिज्या स्वतःचा त्याला एक वर्तुळ समजून जर कधी तुम्ही त्रिज्या केली, रेडियस बनवली त्याची, तर 2441 किलोमीटर एवढी बुध ग्रहाची त्रिज्या आहे. शुक्र ग्रहाची त्रिज्या 6052 किलोमीटर, पृथ्वी ग्रहाची त्रिज्या 6400 किलोमीटर, मंगळ ग्रहाची त्रिज्या 3390 किलोमीटर, गुरु ग्रहाची त्रिज्या 69911 किलोमीटर, शनी ग्रहाची त्रिज्या 58232 किलोमीटर, अरुण ग्रहाची म्हणजे युरेनसची 25362 किलोमीटर आणि वरुण ग्रहाची 24622 किलोमीटर. तर आपण जर कधी सर्वात मोठ्या ग्रहापासून छोट्या ग्रहापर्यंत क्रम लावला तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह होतो. 2 नंबर शनी, मग अरुण युरेनस, 3 अरुण, 4 वरुण, मग 5 नंबरवरती येतो पृथ्वी, मग शुक्र, मंगळ आणि बुध. बुध हा सर्वात लहान ग्रह आणि सर्वात जवळ सूर्याच्या.
प्रत्येक ग्रहाला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागलेला वेळ म्हणजे त्यांचा दिवस. तर बुध ग्रहावरचा एक दिवस हा पृथ्वीच्या 58 तासा एवढा असतो. शुक्र ग्रहावरचा एक दिवस हा पृथ्वीच्या 245 दिवसा एवढा असतो. मंगळ ग्रहाचा एक दिवस अंदाजे 24 तासांचा असतो. म्हणजे जवळपास पृथ्वीच्या एवढाच मंगळ ग्रहाचा आहे. गुरु ग्रहावरती एक दिवस अंदाजे 10 तासांचा आहे आणि शनी ग्रहावरती एक दिवस अंदाजे 11 तासांचा आहे. म्हणजे ज्या ग्रहांचा दिवसाचा वेळ कमी आहे तर त्यांचा जो स्पीड असेल तो नक्कीच जास्त असेल. ज्यांचा दिवसाचा वेळ जास्त असेल त्यांचा स्वतःच्या भोवती अक्षाभोवती फिरायचा जो स्पीड असेल तो कमी असेल. तर धूमकेतू काय असतात त्याला इंग्रजीमध्ये कॉमेट असंही म्हणतात. कॉमेट COMET. मंगळ ग्रह मार्स आणि गुरु ग्रह ज्युपिटर यांच्यामध्ये एक असे क्षुद्र ग्रह ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲस्टेरॉइड्सचा बेल्ट असं दिसतो. तर मंगळ आणि गुरुच्या मध्ये असा एक ॲस्टेरॉइड्सचा बेल्ट आहे क्षुद्र ग्रहांचा, की ज्याच्यामध्ये असे हजारो लाखो छोटे क्षुद्र ग्रह ॲस्टेरॉइड सूर्याची परिक्रमा करत आहेत, जसे बाकीचे ग्रह करतायत तसेच. तर त्याच्यामध्ये हे धूमकेतू आहेत क्षुद्र ग्रह म्हणजे. तर हे धूमकेतू हे दगड, धूळ, बर्फ, गॅसचे बनलेले छोटे छोटे तुकडे असतात आणि हे बरेचसे धूमकेतू बर्फ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया आणि अन्य पदार्थांचे जसे सिलिकेट, कार्बोनेट अशा वेगवेगळ्या संयोग मिश्रणाचे बनलेले असतात. जसे बाकीचे ग्रह प्रदक्षिणा करतात तसेच धूमकेतू देखील सूर्याची प्रदक्षिणा करत असतात. आणि हा बेल्ट तुम्हाला कुठे सापडेल तर मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये, त्यांच्या दोघांच्या ऑर्बिटच्या मध्ये, मंगळ आणि गुरु. या चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करत आहे तिच्या कक्षेमध्ये आणि त्याच वेळेस स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतोय. हे सगळं एक चित्र तुम्हाला याच्यातून एक स्पष्टपणे क्लिअर होईल. तर आपल्याला या चित्रातून दिसेल की जसजशी पृथ्वी फिरते, चंद्र फिरतोय पृथ्वीभोवती आणि त्यांच्या त्या ज्या कक्षा आहेत सूर्याच्या अनुषंगाने, तर जसजसा सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडतोय त्याच्याप्रमाणे आपल्याला चंद्राची कोर कशी दिसते, तो पूर्ण चंद्र दिसतो का त्याची कोर दिसते, कोरीचा चंद्राच्या कोरीचा कसा भाग आपल्याला प्रकाशमय दिसतो, ते तुम्हाला याच्यातून थोडंसं स्पष्ट होईल. ओके. तर या चित्रात पण तुम्हाला दिसेल की पृथ्वी जी निळस रंगाची तुम्हाला दिसते आणि एक बाण तुम्हाला दिसतोय की चंद्र त्या पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा करतो आहे. एका बाजूला सूर्याचा प्रकाश आहे तो चंद्रावरती पडतोय. आपल्या पृथ्वीवरती अर्ध्या भागात दिवस आहे, अर्ध्या भागात रात्र आहे. चंद्र जसजसा प्रकाश पडल्यामुळे उजळतो जो आहे तसतसा एका उजवीकडच्या खालच्या चौकोनामध्ये तुम्हाला दिसेल की चंद्र आपल्याला पृथ्वीवरून कसा दिसतो. जसजसा तो फिरत जातोय तसतसं तुम्हाला चंद्राची जी आपल्याला एक कोर दिसते, तर ती कशा प्रकारे चंद्राची कोर दर दिवसाला बदलत जाते आणि कशा प्रकारे पौर्णिमा आणि अमावस्या असते ते तुम्हाला याच्यातून क्लिअर होईल. ग्रहण म्हणजे असतं काय तर खगोलशास्त्रीय घटना आहे ग्रहण म्हणजे.
की ज्याच्यात या ज्या खगोल शास्त्रीय वस्तू आहेत जसं पृथ्वी, चंद्र, सूर्य या एकमेकांच्या अनुषंगाने एका सरळ लाईनीत येतात, तर त्याला आपण ग्रहण असं बोलतो. तर त्यावेळेस गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक वेगळा अनुभव मिळतो. त्यावेळेस आपल्याला जे सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश आहे, एकमेकांवरती ज्या सावल्या पडतात, तर त्याचा एक वेगळा अनुभव असतो. ह्याला ग्रहण असं बोलतात, की ज्यावेळेस या तिघांपैकी कोणीही कोणत्याही एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये, एका सिक्वेन्समध्ये असे येतात. कधी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, तर कधी सूर्यानंतर पृथ्वी आणि मग चंद्र असे एका सरळ लाईनीत येतात. तर कधी चंद्रग्रहण तर कधी सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळतं. तर सूर्यग्रहण होतं कशामुळे? तर ज्या वेळेस चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असताना काही वेळेस तो असा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि ज्यावेळेस असं काही होतं त्यावेळेस चंद्र हा सूर्याकडून येणारा प्रकाश पृथ्वीवरती पडताना तो ब्लॉक करतो, म्हणजे तो सूर्याला झाकून टाकतो. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की चंद्राची सावली ही पृथ्वीवरती पडत असते. तर या प्रकारच्या ग्रहणाला आपण सूर्यग्रहण बोलतो. ज्यावेळेस सूर्याला ग्रहण लागतं म्हणजे सूर्य हा झाकला जातो. तर ही घटना सहसा 18 महिन्यातून एकदा होत असते, सूर्यग्रहणाची घटना. आणि फक्त काही मिनिटाकरता तुम्हाला सूर्यग्रहण बघायला मिळू शकतं. एक खबरदारीची गोष्ट असते की तुम्ही यावेळेस सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. हे तुमच्या डोळ्यासाठी हानिकारक असू शकतं. तुम्हाला या ॲनिमेशन मध्ये मी दाखवायचा प्रयत्न करतोय की सूर्य आहे एका बाजूला, पृथ्वी आहे आणि चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना अचानक तो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याला झाकून टाकतो. त्यावेळेस सूर्याच्या कडून येणारी ही घटना सहसा दिवसा होते बघा, कारण की जो भाग पृथ्वीचा सूर्याकडे आहे त्या भागावरती दिवस चालू आहे आणि अशा वेळेस अचानक चंद्र तिथे मध्ये असल्यामुळे सूर्याला तो झाकून टाकतो आणि त्याची काही सावली पृथ्वीवरती पडते. तर याला आपण बोलतो सूर्यग्रहण. हे अजून एक ॲनिमेशन याच्यातून आपण दाखवायचं तेच प्रयत्न करतो की सूर्यग्रहण तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कसं स्पष्टपणे दाखवता येईल. अजून एक ॲनिमेशन त्याच्यासाठी. सहसा सूर्यग्रहण हे साधारणपणे अमावस्येच्या आसपास दिसते आणि 3 प्रकारचे सूर्यग्रहण असतात. ते म्हणजे खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण, ज्याला आपण रिंग ऑफ फायर असंही म्हणतो.
तर खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय असतं की जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणं दिसतात. याचा आकार वर्तुळाकार असतो, त्यामुळे या किरणांना तेजोवलय कोरोना असे म्हणतात. खंडग्रास सूर्यग्रहण तेव्हा होतं ज्यावेळेस सूर्याचा काही भागच, पूर्ण भाग नाही तर सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा अशा प्रकारे दिसणाऱ्या अशा परिस्थितीतल्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणजे जे इनकम्प्लीट हाफ, अर्ध खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खंड म्हणजेच त्याचा अर्धा भाग, तुकडा. कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा रिंग ऑफ फायर जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावरती राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळतं. पूर्ण झाकलेला असतो आणि या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावरती असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. थोडासा जी त्याची कडा असते ती तुम्हाला चमकताना दिसत असते सूर्याची. अशा वेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असते. म्हणून याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा रिंग ऑफ फायर असे म्हणतो. चंद्रग्रहण ही सुद्धा एक खगोलशास्त्रीय घटना आहे. यात चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान सूर्य येतो. म्हणजे काय होतं की सूर्य तर त्याच्याच जागेवरती असतो, पण पृथ्वी आणि चंद्र आणि सूर्य हे तिघं एका लाईनीत येतात. तर पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र आहे. तर या घटनेला आपण बोलतो चंद्रग्रहण. तर यावेळेस काय होतं की सूर्याकडनं येणारा प्रकाश चंद्रावरती जात नाही आणि मध्येच पृथ्वी आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि रात्रीच्या वेळेस जो चंद्र सूर्याच्या प्रकाशाने उजळायला पाहिजे होता तर त्यावेळेस नेमका चंद्र झाकला जातो पृथ्वीच्या सावलीमुळे. तर हे होतं चंद्रग्रहण. जेव्हा सूर्य झाकला जातो पृथ्वीपासून बघताना तर त्याला बोलतो आपण सूर्यग्रहण. आता काय होतं की रात्रीच्या वेळेस चंद्र झाकला जातोय पृथ्वीच्या सावलीमुळे. हे सहसा आपल्याला पौर्णिमेच्या आसपास दिसणारी घटना आहे आणि सूर्यग्रहण सहसा अमावास्येच्या जवळपास दिसते. तर ही घटना सहसा काही तासांकरता असते आणि ही घटना सहसा तुम्हाला रात्रीच्या वेळेस बघायला मिळते. तर चंद्रग्रहणाची ही जी आकृती तुम्हाला बघायला मिळते याच्यात तुम्हाला दिसतंय सूर्य एका बाजूला आहे, चंद्र एका बाजूला आहे आणि पृथ्वी मध्यभागी आहे. तर सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि ज्यावेळेस चंद्र तुम्हाला पूर्ण उजळलेला दिसला पाहिजे होता त्यावेळेस पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र झाकला जातोय. म्हणून हे चंद्राला लागलेलं ग्रहण आहे ज्यास चंद्र झाकला जातो. तुम्हाला याच्यात ॲनिमेशन मध्ये बघता येईल. चंद्रग्रहणाचा एक प्रकार आहे त्याला म्हणतात छायाकल्प चंद्रग्रहण. तर ते काय असतं
जेव्हा चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसतं. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसतं. आणि उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नसतं. याला आपण बोलतो छायाकल्प चंद्रग्रहण. या आकृतीत तुम्हाला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे ॲनिमेटेड फॉर्ममध्ये एक थोडीशी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण, एक चांगल्या प्रकारे जी कल्पना आहे ती थोडीशी चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. ही नासाच्या वेबसाईटवरनं घेतलेली फोटो आहेत, जे त्यांचे इमेजेस आहेत. तर इथे सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण कसं असतं, कोणते 3 खगोलशास्त्रीय वस्तू एकमेकांच्या कशा प्रकारे लाईनमध्ये आलेले असतात, आणि चंद्रग्रहण कसं असतं तर त्याचं तुम्हाला एका डायग्राममध्ये, एका फोटोमध्ये तुम्हाला आयडिया येईल. तर आपण ह्या ज्या टेरेस्ट्रियल बॉडीज, आपण जे खगोलशास्त्रीय वस्तू ज्या आहेत, ज्या अनेक ग्रह, सूर्य, तारे वगैरे हे जे खगोलशास्त्रीय वस्तू आहेत, तर या प्रत्येकाला आपलं स्वतःचं एक असं वस्तुमान आहे, आकारमान आहे, आणि यांच्यामध्ये एक असतं एका प्रकारचं बल, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण बल बोलतो. तर ते काय असतं आपण ते पुढच्या ह्याच्यात बघूयात. गुरुत्वाकर्षण शक्ती. तर गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती, ज्याला आपण इंग्रजीत फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं बोलतो. तर वस्तुमान म्हणजे ज्याला काहीतरी एक वेट असेल, मास असेल, अशा कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाणाऱ्या, अट्रॅक्ट होण्याच्या प्रवृत्तीला, टेंडन्सीला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. गुरुत्वाकर्षणाला एका मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये किंवा गणितीय सूत्रामध्ये बसवण्यात सर्वात प्रथम आयझॅक न्यूटन यांना यश आलं, आणि त्यांनी न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला, लॉ ऑफ न्यूटन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर गुरुत्वाकर्षणाच्या या न्यूटनच्या नियमांची जागा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या साधारण सापेक्षता सिद्धांताने, म्हणजे जनरल रिलेटिव्हिटीच्या सिद्धांताने घेतलेली आहे. कारण की न्यूटनचा जो नियम आहे तो प्रकाशापेक्षा फार कमी वेग असलेल्या वस्तूंसाठी अचूक ठरतो, पण प्रकाशापेक्षा जास्त वेग असलेल्या वस्तूंसाठी, अंतराळातील वस्तूंसाठी हा काही अचूक नाही. त्यामुळे आइन्स्टाईनचा नियम अशा ठिकाणी योग्य लागू होऊ शकतो, पण न्यूटनचा नियम बाकी सर्व प्रकाशापेक्षा कमी वेग असलेल्या वस्तूंसाठी अचूक होतो. पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या परिक्रमा होतात, चंद्राची पृथ्वीभोवती परिक्रमा होते. अशा कक्षा सुद्धा ज्या आहेत, ज्या ऑर्बिटमध्ये ज्या कक्षा आहेत प्रत्येक ग्रहाच्या, उपग्रहांच्या, या कक्षा देखील गुरुत्वाकर्षणामुळे कायम असतात. कोणताही ग्रह आपल्या कक्षेला सोडून इकडे तिकडे भरकटत नाही. तर तो का भरकटत नाही, त्याच्या मागे कारण आहे गुरुत्वाकर्षण. तर त्याचप्रमाणे संवहन आणि भरती, ओहोटी अशा पृथ्वीवर होणाऱ्या अनेक घटना देखील
तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपासून अनेक गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे. तर पृथ्वीवर होणाऱ्या भरती ओहोटीच्या मागे चंद्राचे आणि पृथ्वीवरचे गुरुत्वाकर्षण शक्तीचे पण एक कारण असते. चंद्र हा पृथ्वीभोवती जेव्हा फिरत असतो त्यावेळेस चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे तो पृथ्वीवरच्या समुद्राला देखील आपल्याकडे ओढत असतो, त्यामुळे काही वेळेस आपल्याकडे भरती पाहायला मिळते समुद्राला आलेली, ती अशा घटनेमुळे होते. आणि सूर्याभोवती जे सगळे ग्रह फिरत असतात एका पर्टिक्युलर कक्षेमध्ये, एका विशिष्ट कक्षेमध्ये, ज्याला आपण ऑर्बिट बोलतो, तर ती सूर्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामुळे सगळे ग्रह त्या एका कक्षेत स्थिरावलेले असतात आणि त्याच कक्षेत फिरत असतात. तर पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती, गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते सर्व ठिकाणी सारखं आहे का? तर नाही. जसं जसं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, काही भागात लाल, निळं अशा वेगळ्या रंगाने आपण दाखवलेलं आहे. तर काही ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती ही कमी आहे, तर काही ठिकाणी सर्वात जास्त आहे. तर लाल क्षेत्रामध्ये ही सर्वाधिक असून तर निळ्या क्षेत्रामध्ये हे थोडेसे कमी असते गुरुत्वाकर्षण बल. तर आपल्या भारताच्या पौराणिक काही ग्रंथांमध्ये देखील जे खगोलशास्त्रीय ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भास्कराचार्य आहेत, ब्रह्मगुप्त आहेत, की ज्यांनी या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बऱ्याच म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे, की जे लोक बोलतात की न्यूटनने याचा शोध लावला की फळ खालीच का पडतं वगैरे, पण याच्याबद्दल आपल्याकडे बऱ्याच पूर्वीपासून लिहिलेलं आहे. तर सातव्या शतकामध्ये भारतीय गणितज्ञ जे झालेत, खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त नावाचे, तर त्यांनी आपल्याला सर्वात प्रथम त्यावेळेस सांगितलं होतं की पृथ्वी ही गोलाकार आहे. आणि जे त्यावेळेस काही लोकांची समज होते की पृथ्वी सपाट आहे किंवा पोकळ आहे, तर हे ब्रह्मगुप्तानी चुकीचे ठरवलं होतं त्याच वेळेस. त्यांनी त्याच वेळेस असं म्हटलं होतं की पृथ्वी गोल नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या आणि वेळेच्या प्रणांशी एकविध आणि समान गती ठेवण्यास असफल राहील. सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित होतात. पृथ्वी सर्व बाजूने समान आहे, म्हणजे सगळीकडून ती अशी एकाच रेडियसच्या याच्याप्रमाणे ती सर्व बाजूने समान आहे. पृथ्वीवर सगळेजण सरळ उभे राहतात आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात. म्हणजे फुगा हा वरती जाऊ शकतो, पण ज्याला वजन आहे, वस्तुमान आहे, ती वस्तू शेवटी खालीच पडते, कारण वस्तूंना आकर्षित करणं व जवळ ठेवणं ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे. जशी पाण्याची वाहण्याची प्रवृत्ती, अग्नीची जळण्याची आणि वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे, तशी पृथ्वीची प्रवृत्ती त्यांनी वस्तूंना आकर्षित करण्याची त्याच वेळेस लिहिलेलं आहे. पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात. तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधीही पृथ्वीपासून वरती जात नाहीत. असं हे सर्व त्यांनी ब्रह्मगुप्तांनी त्यावेळेस लिहिलं होतं. तर भास्कराचार्यांनी याच्याबद्दल अजून काय लिहिलं होतं, तर सिद्धांत शिरोमणी हा जो ग्रंथ लिहिला होता त्यांनी 11व्या शतकामध्ये, त्याच्यात त्यांनी एक असं लिहिलं होतं, आकृष्ट शक्तिश्च मही म्हणजे पृथ्वी, तया यत खस्तम गुरुत्स्वाभिमुख स्वशक्त्या आकृष्टते तत्त्वपत्तीय भाती समय समानतात्म क्व पत्त त्वियम खे. म्हणजे या पदानुसार पृथ्वीमध्ये आकर्षणाची शक्ती असून या शक्तीमुळे ती भारी वस्तूंना आपल्याकडे खेचते व यामुळे वस्तू जमिनीवरती पडतात. आणि पुढे असंही म्हटलं की
अंतराळातल्या वस्तूंमध्ये समान आकर्षण शक्ती असेल तर सर्व कुठेही पडू शकत नाही. असं त्यावेळेस हे आपले ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्यांनी अनेक हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं होतं. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते सगळं येतं तिच्या वस्तुमानामुळे, ज्याला आपण मास बोलतो. तर त्या मास वस्तुमानामुळे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हे सगळं येत असतं. तर त्याच्यामुळेच पृथ्वी कोणत्याही वस्तूला आपल्याकडे आकर्षित करत असते आणि त्याच्याचप्रमाणे आपलं वजन देखील पृथ्वीवरचं त्याच अनुषंगाने असतं. काही जे ग्रह आहेत की ज्यांचं वजन पृथ्वीपेक्षा कमी आहे, वस्तुमान कमी आहे पृथ्वीपेक्षा, तर त्यांचं गुरुत्वाकर्षण बलाप्रमाणे तुमचं तिथलं वजन आणि पृथ्वीवरचं वजन यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल. तर आपण बघूयात पुढच्या आकृती. तुमचं जर कधी वजन पृथ्वीवरती 100 पाऊंड असेल, म्हणजे अंदाजे 50 kg असेल समजा, तर तुमचं चंद्रावरती वजन किती असेल तर ते जवळपास 17 पाऊंड असेल. म्हणजे 100 पाऊंडचे चंद्रावरती 17 पाऊंड होतात वजन. मर्क्युरी म्हणजे कोणता ग्रह आहे? बुध. तिथे तुमचं वजन असेल 38 LV पाऊंड. व्हीनस, शुक्र, तिथे तुमचं वजन असेल 91 LV 91 पाऊंड. मार्स वरती तुमचं म्हणजे मंगळावरती तुमचं वजन असेल 38 पाऊंड. गुरुग्रहावरचं वस्तुमान, गुरुग्रहाचं वस्तुमान स्वतःचं खूप जास्त असल्यामुळे तिथे तुमचं वजन 100 पाऊंडचं पृथ्वीवरचं वजन. ज्युपिटर गुरुग्रहावरती तुमचं वजन असेल 253 पाऊंड. तर शनी ग्रहावरती तुमचं वजन असेल 107 पाऊंड. 100 ग्रहाचे तिकडे 107 होत आहेत. युरेनस म्हणजे अरुण ग्रहावरती तुमचं 100चे 91 पाऊंड भरतील. आणि नेपच्यून म्हणजे जो वरून बोलतो आपण, तर तिथे तुमचं वस्तुमान किंवा वजन जे असेल ते 114 पाऊंड्स, 100 पाऊंडचे 114 होतील. तर हा सगळा फरक जो होतोय तो त्या ग्रहाच्या वस्तुमाना अनुसार होतोय. आणि तिथलं जे गुरुत्वाकर्षण बल असेल, आपल्याकडे आपण त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बोलतो, G = 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर प्रत्येक ग्रहावरती त्याचं एक गुरुत्वाकर्षण बल असतं आणि तिथलं स्वतःच्या ग्रहाचं वस्तुमान असेल आणि त्याच्याप्रमाणे तुमचं वजन तिथे कॅल्क्युलेट होतील. या आकृतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जसजसा चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतोय आणि ज्या वेळेस तो पौर्णिमा किंवा अमावस्या असते, नेमकी त्यावेळेस पृथ्वीवरती भरती किंवा ओहोटी होत असते. तर तुम्हाला दिसेल की जे पृथ्वी जी आहे गोलाकार, त्याच्या सभोवती आपण हे जे पाण्याचे निळ्या रंगाचं दाखवलंय, तर काही भागात तुम्हाला त्याची पाणी भरती आलेलं दिसेल, तर काही भागामध्ये त्याची ओहोटी आलेली दाखवतो आपण. तर ते तुम्हाला कळेल की चंद्राची कोर कोणती आहे, पौर्णिमा आहे का अमावस्या आहे आणि नेमकं त्यावेळेस पृथ्वीवरती भरती येते का ओहोटी येते, हे तुम्हाला याच्यातून क्लिअर होईल. एकदा उजळणी म्हणून आपण बघूयात की हे वेगवेगळे ग्रह कसे फिरतात आणि त्यांना किती उपग्रह आहेत. तर पृथ्वी आहे, मार्स म्हणजे मंगळ आहे, ज्युपिटर म्हणजे गुरु आहे, शनी आहे, युरेनस, अरुण आणि वरुण आहेत. तर
बुध आणि शुक्रला एकही उपग्रह नाही आणि या बाकीच्यांना किती उपग्रह आहेत आणि ते कसे फिरतात ते आपण याच्यातून बघू शकतो. तर हा सगळा होता आपला एक अंतराळ यानात अंतरिक्षातील एक छोटासा समजून घेण्याचा प्रयोग की हे सगळे सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्र हे कसे असतात. तर एक छोटासा आपण याच्यातून समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. अशी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. काही वेबसाईटचा मी इथे उल्लेख करू इच्छितो, जसं की नासाची वेबसाईट आहे ज्यांच्या इथून मी काही रेफरन्सेस घेतलेले आहेत. तर त्या सर्व वेबसाईट त्यांच्या सर्वांचे धन्यवाद. आणि एका व्हिडिओतून मी तुमच्या पुढे ही सगळी माहिती आणायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.